व्हेरी गुड मॉर्निंग टू वन अँड ऑल. सगळ्यांना स्वागत आहे. फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी हॅपी इंटरनॅशनल योगा डे. आपल्याला माहिती आहे भारतीय संस्कृतीनुसार योगाला प्रचंड महत्त्व आहे. पण एक 3 वर्ष आधी जगाला सुद्धा या योगाचं महत्त्व कळलं आणि मग हॅपी इंटरनॅशनल योगा डे असं 21 जूनला आपण आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करायला सुरुवात केली. त्यानिमित्ताने जगभर आजच्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होतात, योगाची प्रात्यक्षिकं होतात आणि त्याचाच एक अनुकरण म्हणा आणि त्याच्याच मस्त मिळालेली एक प्रेरणा म्हणा, त्यातनं आपण आज हा योगा डे सुरू केलेला आहे. तेव्हा या इंटरनॅशनल योगा डेचं आयोजन आपण महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी आणि इशरे ठाणे चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने केलेलं आहे. तेव्हा मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजन गावकर सर, इशरे ठाणे चॅप्टरचे प्रेसिडेंट आणि ग्लोबल स्किल ॲप अशा सोशल स्टार्टअपचे ओनर यांना विनंती करतो की तुम्ही या ठिकाणी एक दोन शब्द बोलून कार्यक्रमाला सुरुवात करा. Good morning, everyone. Very good morning to the principal, Devkar sir, Devkar madam, Ghadge sir, Ghadge madam, the entire staff of RS Devkar English Medium School, and my dear students, and also my colleague from Ishre Thane chapter. It is said that a healthy mind resides in a healthy body. And I think yoga is one of the best medium to do that. And COVID has taught us the importance of having both the healthy mind as well as a healthy body. So I appreciate the initiative taken by the school along with the Ishre Thane chapter to conduct this program on the yoga day, so that the young minds, we inculcate good practices on the young minds and they can carry it throughout their life. I'll not take much of your time because we are already late. So thank you so much. Have a very good experience today. It's not only a lecture, but it is an experience. So enjoy the experience, learn from it, and implement it in your life. Thank you so much. Definitely, sir. What a short and sweet gesture, and definitely people will experience it and they will feel the power of yoga today. सो नाव आय वुड रिक्वेस्ट, आता मी शाळेला विनंती करतो की मॅडमचं इंट्रोडक्शन करून द्यावं. हॅलो सर, येस सर. ऑडिबल ना? हो हो, ऑडिबल, बोला ना. सर्वांचं जागतिक योगा दिनानिमित्त स्वागत. आमच्या संस्थेचे आदरणीय संस्थापक श्रीयुत देवकर सर, अध्यक्षा सौ देवकर मॅडम, आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर, यामध्ये श्री राजन गावकर सर, प्रेसिडेंट इशरे ठाणे चॅप्टर, आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षण आणि आजच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती सन्माननीय जानवी डोंगरे मॅडम, उपस्थित सर्व शाळांचे मुख्याध्यापक, कोऑर्डिनेटर्स, उपस्थित विद्यार्थी, इतर मान्यवर आणि माझे विद्यार्थी मित्र, आज आपण महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी आणि इशरे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि यासाठी टीम एक्सलंटचा टेक्निकल सपोर्ट आपणाला श्री परेश कारंडे सर या ठिकाणी देत आहेत. त्यांचंही या कार्यक्रमामध्ये स्वागत. मी माझ्याकडे जी जबाबदारी दिलेली आहे, जानवी मॅडम यांचा परिचय करून देणं. आजच्या या आपल्या कार्यक्रमासाठी अतिशय दर्जेदार व्यक्तिमत्व आपणाला योगा प्रात्यक्षिक आणि योगा मार्गदर्शनासाठी लाभलेला आहे. शालेय शिक्षणापासूनच, शालेय जीवनापासूनच मॅथ्स आणि सायन्स या विषयांची आवड असणारं हे व्यक्तिमत्व गेली 8 वर्ष IT प्रोफेशन मध्ये टेक्निकल एक्सपर्ट म्हणून काम करत आहे. त्यांचं हायर एज्युकेशन बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इन कॉम्प्युटर सायन्स आणि पोस्ट ग्रॅज्युएशन MTech इन कॉम्प्युटर सायन्स
या पद्धतीचं अतिशय दर्जेदार आणि उच्च दर्जेदार शिक्षण घेतलेलं व्यक्तिमत्व, टेक्निकल एक्सपर्ट असणारं व्यक्तिमत्व आणि अध्यात्म, ध्यान व योगा यांची जोड त्यांनी दिली आणि आज योगा एक्सपर्ट म्हणून मार्गदर्शन व प्रात्यक्षिकासाठी आपल्या समोर त्या उपस्थित आहेत. गेल्या 9 वर्षापासून सातत्यानं योगाचा प्रचार आणि योगामध्ये करिअर त्या करत आहेत. अष्टांग योगा हा अभ्यासक्रम त्यांनी योगाभ्यासी मंडळ नागपूर या ठिकाणाहून पूर्ण केलेला आहे. भारत आयुष मंत्रालयाचा सर्टिफाईड योगा वेलनेस इन्स्ट्रक्टर कोर्स हा सुद्धा त्यांनी पूर्ण केलेला असून रेकी हेलिंग थेरपी कोर्स पूर्ण केलेला आहे. त्याचबरोबर आर्ट ऑफ लिव्हिंगचे यस कोर्स, हॅपीनेस प्रोग्राम, DSN कोर्स, ॲडव्हान्स्ड मेडिटेशन कोर्स, समाधी मेडिटेशन कोर्स अशा प्रकारचे विविध कोर्सेस त्यांनी योगाच्या संदर्भात करून योगाचं प्रभावी ज्ञान प्राप्त केलेलं आहे. अशा आजच्या प्रमुख अतिथी, प्रमुख मार्गदर्शक, योगाचा प्रचार आणि प्रसार करणारे हे व्यक्तिमत्व आपल्याला चीफ गेस्ट म्हणून या ठिकाणी लाभलेलं आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं स्वागत या ठिकाणी करतो आणि पुढील सूत्र आदरणीय श्री ऋषिकेश सर यांच्याकडे सुपूर्द करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जबरदस्त सर, आणि तुम्ही एकदम योग्य प्रकारे सांगितलं. इतकं सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे. तेव्हा आता सर्व मुलांचा आणि त्यांच्यामधला अडथळा न बनता आता मी जान्हवी मॅडमना रिक्वेस्ट करतो. मॅडम, तुम्ही सेशन चालू करू शकता. जान्हवी मॅडम. हाँ ठीक है. येस. मी दिसते? हो हो, व्यवस्थित. पण मला मी नाही दिसत आहे. हा, एक मिनिट तुम्हाला स्पॉटलाइट करतो. आता दिसताय तुम्ही स्वतःला? ठीक आहे. आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. 3 वेळा ओंकार उच्चारण करू आणि नंतर गुरुवंदना. ओके, सगळ्यांनी माझ्यासोबत म्हणायचंय गुरु ब्रह्मा गुरु विष्णू. 3 वेळा आधी ओंकार करायचंय आणि मग गुरुवंदना. ओके, जॉईन युअर हँड्स, पाम्स टुगेदर. प्रार्थना म्हणूया. आधी ओंकार. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. ओम शांति शांति शांति. आता आपण सुरू करूया सूक्ष्म व्यायाम. मी दिसते सगळ्यांना? हो मॅडम. ओके, नाउ वी विल स्टार्ट विथ द नेक रोटेशन. ओके, आपल्याला आपली मान डावीकडे आणि उजवीकडे वळवायची आहे. 1 ला डावीकडे, 2 ला उजवीकडे. मी आधी करून दाखवते, एकदा पाहून घ्या आणि मग तुम्ही सुरुवात करा. ओके,
1 2 2 1 2. ऋषिकेश, सगळ्यांना म्यूट करू शकता का तुम्ही? हो, केलेलं आहे मॅडम. होस्टमध्येच फक्त काही जणांचा आवाज चालू आहे. ओके, ठीक आहे. हा. सगळ्यांनी स्वतःला म्यूट करून घ्या, म्हणजे कोणाचा बॅकग्राऊंड नॉईज इकडे येणार नाही आपल्याला. ओके, म्हणजे डिस्टर्ब होणार नाही. वी विल स्टार्ट वन्स अगेन. येस. 1 2 1 2 1 2 1 2 1 2. Okay. Now the next one is neck rotation. सगळ्यात पहिले मान आपल्याला खाली घ्यायची आहे आणि मग ब्रीद इन करत वर न्यायची आणि ब्रीद आउट करत खाली आणायची. ओके, ब्रीद इन and breathe out. Breathe in and breathe out. Breathe in and breathe out. ओके, आता आपल्याला हँड मुवमेंट्स करायचे. तर हँड मुवमेंट साठी आधी राईट हँड आपल्याला सर्क्युलर मोशन मध्ये फिरवायचा आहे 5 वेळा आणि मग अपोजिट डिरेक्शनला फिरवायचं आहे 5 वेळा. वी विल स्टार्ट टुगेदर. 1 2 3 स्टार्ट. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. Now we will do it with the left hand. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. Okay, the next one is हात आपल्याला असे समोरासमोर असे एकमेकांच्या समोर असायला हवेत. त्याच्यानंतर आपण एकदम फ्री मुवमेंट करणार आहोत हातांची. जस्ट लेफ्ट टू राईट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एकदम सिंपल एक्सरसाइजेस आहेत या, सूक्ष्म व्यायाम. द नेक्स्ट वन इज फॉर अँकल रोटेशन. पाय असा समोर उचलायचा आहे आणि आपल्याला अँकल असा रोटेट करायचा आहे क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. ओके, देन लेफ्ट लेग. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. ओके, आता आपण आपल्या पहिल्या आसनाला सुरुवात करूया. ताडासन. कळतंय सगळ्यांना? दिसतंय? जमतंय? एकदम सिंपलच एक्सरसाइजेस होत्या या. आता आपण पहिल्या आसनाकडे वळूया. ताडासन. ओके, 2 स्टेप्स मध्ये आपल्याला हे आसन करायचं आहे. स्टेप 1, आपल्याला हात वर उचलायचे आहे आणि जेवढं पॉसिबल आहे तेवढं आपला पोटाचा भाग आपल्याला आत ओढायचा आहे आणि आपल्याला जसं काही आपल्याला कोणी वर ओढताय अशा प्रकारे आपल्याला पूर्ण वर स्ट्रेच करायचं आहे आणि आपले पाय स्टेप 2 मध्ये आपले पाय सुद्धा हील्स वर करायचे आहे आणि समोर कोणत्याही एका बिंदूकडे कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. तुमच्या भिंतीवर, तुमच्या समोर जे काय, म्हणजे तुमच्या समोर काही पण असेल तर तुमच्या नजरेच्या समोर बरोबर कोणत्याही एका बिंदूवर कॉन्सन्ट्रेट करायचं आणि जास्तीत जास्त स्वतःला वर करायचा प्रयत्न करायचा, स्ट्रेच करायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. 2 मध्ये एक आपण वी विल रिलीज द पोस्चर. 1 and 2. ओके, आपण परत एकदा करूया. ज्यांना पहिल्यांदा जमलं नाही ते परत एकदा करतील. ओके, 1 2. दिसतंय का? अशा टाचा वर उचलायच्यात आणि वर उचलूनच ठेवायच्यात. येस येस मॅडम, दिसतंय. 1
ओके. आता नेक्स्ट आसन आहे वृक्षासन. वृक्षासन आपल्याला दोन्ही पायांनी करायचं आहे. पहिले आपण उजव्या पायाने करूया. आधी आपल्याला काय करायचं आहे, उजवा पाय आपल्या डाव्या मांडीवर ठेवायचा आहे. हातांचा सपोर्ट घेऊन आपण पायाला आपल्या मांडीवर ठेवूया. पहिले आधी बघून घ्या तुम्ही आणि नंतर परत एकदा करूया, तेव्हा आपण सोबत करू. असा पाय लेफ्ट थायवर ठेवायचा. राईट फूट शुड बी ऑन द लेफ्ट थाय आणि हात वरती नमस्काराच्या पोझिशन मध्ये. इथे पण आपल्याला एका बिंदूकडे कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. आपली नजर एका बिंदूवर स्थिर असायला हवी आणि जितकं जास्ती वेळ आपल्याला असं राहता येईल या पोझिशन मध्ये तितकं जास्ती वेळ राहायचं आहे. आपण सध्या 10 सेकंदासाठी होल्ड करूया. ओके, ठीक आहे. आणि आता वी विल रिलीज द पोस्चर. 1 2 आणि सेम असंच आपल्याला लेफ्ट लेगने सुद्धा करायचं आहे. ठीक आहे, तर आता आपण सगळे मिळून करूया. राईट लेग फर्स्ट. वी विल स्टार्ट. 1 2. Try to stretch your body upside. We will release. 1 2. Okay. आता डाव्या पायाने. 1 2. 1 2. जमलं सगळ्यांना? जर थोडीशी प्रॅक्टिस केली तर जमून जातं. ठीक आहे. आणि समजा जमत नसेल तर तुम्ही भिंतीचा किंवा काही तुमच्या आजूबाजूला काही असेल तर त्याचा आधार घेऊन पण सुरुवातीला करू शकता. मग एकदा प्रॅक्टिस झाली की जमायला लागतं. ओके, आता आपण करूया सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कारासाठी तुम्ही जर योगा मॅटवर उभे असाल तर योगा मॅटच्या एकदम टॉपला या, एका साईडला कोणत्या पण. ओके, आणि आपण सोबतच करूया. मी इन्स्ट्रक्शन्स पण देते आणि करून पण दाखवते. तुम्हाला जर कोणती स्टेप कळली नाही तर माझ्याकडे पहा, मी पण करते तुमच्यासोबत, तुम्हाला कळून जाईल. नमस्कारासन. Inhale, exhale. Then while inhaling, Hastottanasana. Arch your back. Hands upward. जितकं शक्य आहे तितकं आपल्या हातांना वर खेचून जितकं शक्य आहे तितकं मागे जाण्याचा प्रयत्न करायचा. The next is पादहस्तासन. पादहस्तासनासाठी आपल्याला श्वास सोडत सोडत खाली यायचं आहे आणि जमिनीला हात टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. The next is right leg should be behind. उजवा पाय मागे करायचा आहे आणि वर बघायचा आहे. आणि तुमचा जो डावा पाय असणार आहे तो डावा पाय दोन्ही हातांच्या मध्ये असणार असा आणि वर बघायचं. अश्वसंचालन. द नेक्स्ट इज श्वास सोडता सोडता अधोमुख श्वानासन. ट्राय टू सी युअर नेवल. नाभीकडे पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तुमच्या हिल्सला जमिनीवर टेकवायचं आहे. प्रयत्न करा. देन अष्टांग नमस्कार. नीज, चेस्ट, चिन शुड बी ऑन ग्राउंड. टोंगळे, छाती आणि हनुवटी. तुमचं पोट जमिनीला टेकवायचं नाहीये. The next is Bhujangasana. Just slide forward and then come into Bhujangasana. Just your hands should be besides your shoulder. आणि वर येण्याचा प्रयत्न करायचा आहे. एकदम हात असे
स्ट्रेट नाही करायचे, हात थोडेसे बेंड असायला हवे आणि तुमच्या शरीराच्या जवळ घ्यायचे आहेत. हे असे नको, हात असे जवळ असायला हवे. भुजंगासन. देन अगेन अधोमुख श्वानासन. Try to touch your heels to the ground. Try to see your navel. Then right leg forward. आता तुमचा उजवा पाय दोन्ही हातांच्या मध्ये असायला हवा आणि डावा पाय सरळ. Try to feel the stretch in your left leg. Then left leg forward. Padahastasana. Then again, Hastottanasana. Then Namaskarasana. जमतंय? प्रयत्न करा. एखादी स्टेप मिस झाली तरी काही हरकत नाहीये, पुढच्या स्टेपला तुम्ही कॅच करून घ्या, काही हरकत नाही. आता आपण लेफ्ट लेगनी करू. आता आपण उजव्या पायाने केला आहे. नेक्स्ट सूर्यनमस्कार आपण डाव्या पायाने करायचा आहे, म्हणजे डावा पाय आधी मागे ठेवायचा, मागे करायचा. ओके. इनहेल, एक्झेल, नमस्कारासन. व्हाईल इनहेलिंग, हस्तोत्तानासन. Arch back, hands upward. Exhale into Padahastasana. खाली येताना प्रयत्न करा की तुमचे कान तुमच्या दंडाच्या जवळ लागायला हवे. हळूहळू हळू खाली यायचंय, फास्ट नाही करायचंय आपल्याला. Padahastasana. Then left leg behind, Ashwasanchalan. Then right leg behind, Adhomukha Svanasana. Try to see your navel. या पोझिशनला आल्यानंतर तुमच्या नाभीकडे पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुमचं पोट आवळून धरायचं आहे आणि तुमच्या टाचा जमिनीला टेकवायचा आहे. नेक्स्ट अष्टांग नमस्कार. Knees, chest, chin to the ground. भुजंगासन. Again, Parvatasana, Adhomukha Svanasana, inverted dog position. Then left leg forward. आपण आधी लेफ्ट लेग मागे लिहिला होता, आता आपण लेफ्ट लेग पुढे आणतोय. Then right leg forward, Padahastasana. हळूहळू वर यायचं आहे, हस्तोत्तानासनात. हात दोन्ही वर. स्ट्रेच, फील द स्ट्रेच. नमस्कारासन. लेफ्ट लेग आणि राईट लेग दोन्ही मिळून जेव्हा आपण सूर्यनमस्कार करतो तेव्हा तो एक सूर्यनमस्कार होतो. आपण आतापर्यंत एकच सूर्यनमस्कार केलाय. ठीक आहे. असे तुम्ही रोज 12 सूर्यनमस्कार जर प्रॅक्टिस केलं तर ते तुमच्या तब्येतीसाठी खूप छान आहे. आता आपण सिटिंग पोझिशनचे आसन करूया. बसायचं आहे सगळ्यांनी. बसले सगळे? ओके. दोन्ही पाय समोर करायचे आहेत आणि हात तुमच्या मांड्यांच्या जस्ट बाजूला हलके असे ठेवायचे आहेत आणि पाठीचा कणा ताठ. ओके. आपण करू वक्रासन. ओके. राईट लेग शुड बी बेंड बिसाइड युअर लेफ्ट नी. डाव्या पायाच्या जवळ उजवा पाय असायला हवा. ओके. अँड लेफ्ट
विथ युअर लेफ्ट हँड यू शुड जस्ट ट्विस्ट युअर सेल्फ. उजव्या हाताने तुम्ही उजवा पाय थोडा तुमच्याकडे ओढायचा आहे आणि डाव्या हाताने प्रयत्न करा तुमचा अँकल पकडायचा आहे. जिथपर्यंत तुमचा हात जाईल तितकाच जाऊ द्या. खूप अगदी कष्ट करून खूप स्ट्रेच ओढा ताण करून तुम्ही अगदी अँकल पकडताय असं नाही करायचंय. जिथपर्यंत जातो हात इथपर्यंत जातो तर इथपर्यंतच ठीक आहे, हात असाच ठेवा. आणि तुम्ही राईट साइडनी मागे टर्न करा. मागे टर्न करताना तुम्ही सरळ पाठीचा कणा स्ट्रेट असायला हवा. तुम्ही हे असे मागे नका टर्न हो, असे किंवा असे कसं पण नाही करायचं, हे प्रॉपर करायचं. मागचा हात स्ट्रेट, पाठीचा कणा स्ट्रेट आणि डावा हात उजव्या गुडघ्यावर आणि मागे बघायचंय स्ट्रेट. जितकं शक्य आहे तितकं मागे बघायचं. या आसनामुळे आपल्या स्पायनल कॉर्डला ट्विस्ट होतं, which is very good. Okay, we will release the posture. जान्हवी मॅडम, तुमचा व्हिडिओ ऑफ झालाय. तुमचा हो. व्हिडिओ ऑफ झालाय. येस, मे बी बिकॉज ऑफ ते ऑटो हे होतं ना मोबाईल. Okay, okay. हा, हा, येस. We will release the posture. मी दिसते सगळ्यांना? हो हो मॅडम. हो मॅम. ओके, आता आपण डाव्या पायाने करूया. Left leg should be bent besides your right knee. Right hand should be placed on the left knee and left hand should be straight. Just see backward. Twist your spine, but it should be straight, not bend. We will release the posture. Now we will do पश्चिमोत्तानासन. ओके, ही मूळ स्थिती आहे. बसून करायच्या आसनांमध्ये मूळ स्थिती म्हणजे ही. पाय स्ट्रेट, तुमचे तळवे तुमच्याकडे खेचलेले, तुमचे हात तुमच्या मांड्यांच्या बाजूला. ही मूळ स्थिती, पूर्व स्थिती. आणि याचं नाव आहे दंडासन. ओके, आता आपण पश्चिमोत्तानासनकडे वळूया. दोन्ही हात वर खेचायचे आहेत आणि हळूहळू हळूहळू प्रयत्न करा तुमच्या हाताने तुमचे पाय पकडण्याचा. जर तुम्ही तुमचे पाय पकडू शकत नसाल तर काही हरकत नाही. तुम्ही जिथपर्यंत पोहोचता तिथपर्यंत हात न्यायचे. इथपर्यंत पोहोचला, इथपर्यंत पोहोचला, इथपर्यंत, जिथपर्यंत तुमचे हात पोहोचतील तिथपर्यंत न्यायचे. आणि नुसतं बघायचंय, वाकायचं नाहीये आपल्याला. जोपर्यंत आपलं डोकं आपल्या गुडघ्याच्या पुढे जात नाही तोपर्यंत आपण मान वाकवायची नाहीये. तर फक्त दृष्टी तुमच्या पायांकडे असायला हवी. Release the posture. Okay. आता आपण झोपून आसन करूया. ओटावर झोपूया. धनुरासन. धनुरासनासाठी आधी बघून घ्या, मग आपण परत एकदा करू तेव्हा सोबत करू. दोन्ही पायांना जवळ आणायचंय गुडघ्यातनं वाकवून आणि दोन्ही हातांनी पायांचे तळवे पकडायचे. ही स्टेप 2. स्टेप 1 पाय वाकवणे, स्टेप 2 पाय पकडणे, स्टेप 3 मान उचलणे. रिलीज.
चला तर आता सोबत करूया. पोटावर झोपायचंय. तुमचं कपाळ जमिनीला टेकवायचंय. 1 2 3 रिलीज. आता आपण टेबल टॉप पोझिशन मध्ये येऊया. टेबल टॉप लाईक दिस. ओके. ह्याच्यानंतर आपण आता कॅट आणि काऊ पोझिशन करायची आहे. कॅट अँड काऊ. ओके. फॉर कॅट 1 पूर्ण स्ट्रेच करायचा आहे. तुमचा पाठीचा कणा पूर्ण इथनं असा खोलगट करायचा आहे आणि मान उंच वर, जितकं वर बघता येईल तितकं वर बघायचं आहे. पूर्ण स्ट्रेच 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 करताय ना सगळे? ओके. हो मॅम. जितकं जास्ती स्ट्रेच होईल तितकं जास्ती स्ट्रेच करायचं आणि 2 ला त्याच्या उलट स्ट्रेच करायचं. जितकं वर नेता येईल पाठीचा कणा तितका वर न्यायचा. कॅमल पोज. अगेन कॅट पोज. While inhaling, we should do cat pose. Then while exhaling, camel pose. Cat pose. Camel pose. Cat pose. Camel pose. ओके. आता याच पोझिशनला स्थिर राहायचंय आणि आपला राईट लेग अँड लेफ्ट हँड. पहिले राईट लेग सरळ करायचा आहे. इट शुड बी पॅरलल टू द ग्राउंड. आणि आता लेफ्ट हँड ला वर उचलण्याचा प्रयत्न करायचा. रिलीज. आता लेफ्ट लेगला वर उचलायचंय पॅरलल टू द ग्राउंड आणि राईट हँड. रिलीज. जमताय का? आता आपण पाठीवर झोपून आसन करूया. पाठीवर झोपायचंय. सेतुबंधासन. पाय जवळ घ्यायचे आणि प्रयत्न करायचा आहे तुमच्या हिप्सला वर उचलायचा. लाईक दिस. जितकं शक्य आहे तितके हिप्स वर उचलायचे आहेत आणि हात सरळ. रिलीज. Now we will do नौकासन. हात तुमचे मांड्यांवर ठेवायचे आणि हात आणि पाय दोन्हीही ऍट अ टाइम उचलायचे. अप 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 अप. Release. We'll do it once again. 1 2 ओके. आता राईट साइडला टर्न करायचंय. हात तुमचा डोक्याखाली घ्यायचा जसं आपण झोपतो तशी पोझिशन. आणि लेफ्ट हँड जमिनीवर ठेवून उठून बसायचंय.
ज्यांना पद्मासनात बसता येत असेल त्यांनी पद्मासनात बसायचंय आणि ज्यांना त्रास होतोय त्यांनी साधा मांडी घालून सुखासनात बसलं तरी चालेल. आता आपण एक श्वासाची एक्सरसाइज करायची, सिंपल, एकदम सिंपल. डोळे बंद करा. श्वास घ्यायचा आणि सोडायचा, मोठा श्वास. ब्रीद इन and breathe out. Breathe in and breathe out. एक एक्सरसाइज बसल्या बसल्या करून घेऊया आपण, एकदम सिंपल आहे. डोळे उघडून घ्या. पर्वतासन. तुम्ही मांडी घालून ऑलरेडी बसलेलेच आहात. हात तुमचे वर जोडायचे आहेत आणि प्रयत्न करा तुमचं पोट आवळून घेण्याचा आणि तुमच्या शरीराला वरच्या साईडला खेचायचंय. Release the posture. तुमचा डावा हात तुमच्या उजव्या मांडीवर येईल आणि उजवा हात मागे जाईल. मागे फरशीवर ठेवायचा आणि मागे ट्विस्ट करायचंय. जितकं जास्ती होईल तितकं ट्विस्ट करायचं. Release. Now we will turn towards left. Release. Okay. आता आपण नॉर्मल ब्रीदिंग करणार आहोत 3 वेळा. मोठा श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे, परत घ्यायचंय, परत सोडायचं, असं 3 वेळा. ब्रीद इन, श्वास घ्या और छोड़ दे. सांस ले और छोड़ दे. सांस ले और छोड़ दे. आता श्वास घ्यायचा आहे, मोठा श्वास घ्यायचा आहे आणि तुमचे खांदे असे वर उंच करायचे श्वास घेता घेता. आधी माझ्याकडे बघून घ्या, एकदा मी करून दाखवते, मग आपण सोबत करूया. ब्रीद इन and breathe out. आणि ब्रीद आउट करताना फास्ट एकदम ब्रीद आउट करायचं आणि हा असा आवाज काढायचा. मी करून दाखवते परत एकदा. ब्रीद इन, ब्रीद इन, हात असे हाताच्या मुठी बांधून जस्ट असे खांदे जसे वर जातील तसे हात वर जातील आणि खांद्यांसोबत हातही खाली येतील. सोबत करूया 3 वेळा. ब्रीद इन, डोळे मिटून करूया. ब्रीद इन, ब्रीद इन, ब्रीद इन, ओके. आता याच्यातच एक छोटासा व्हेरिएशन आहे. श्वास घ्यायचा आहे, श्वास रोखायचा आहे आणि श्वास रोखूनच खांदे वर खाली करायचे. श्वास रोखूनच. आणि जेव्हा आपल्याला वाटेल की नाही आता श्वास सोडायचा, आपण आता अजून नाही रोखू शकत, तेव्हा हा करून श्वास सोडून द्यायचा. मी करून दाखवते, एकदा माझं बघून घ्या, मग तुम्ही करा. ब्रीद इन, ब्रीद इन, ओके. चला सोबत करूया 3 वेळा. ब्रीद इन
Breathe in. Breathe in. कसं वाटतंय? मला तर छान वाटतंय. तुम्हालाही छानच वाटत असणार. आता पुढचं असं इमॅजिन करायचंय की आपल्या समोर एक मेणबत्ती आहे. ओके, आणि त्या मेणबत्तीला आपल्याला फुंकर मारून विझवायचंय. हे जे आपण श्वासाचे व्यायाम करतोय, दिस इज स्पेशली फॉर लंग्स. आता सध्याच्या काळात आपल्याला आपले फुफ्फुस, आपले लंग्स चांगलं ठेवणं, सुदृढ ठेवणं हे खूप आवश्यक आहे. त्याच्यामुळे ह्या एक्सरसाइजनी तो फायदा होतो. ओके, आता आपण श्वास घ्यायचा आहे आणि तोंडानी असा फू करून सोडायचा आहे. आवाज नाही होत याच्यामध्ये, जस्ट मी सांगितलं तुम्हाला आवाज करून दाखवता. एकदा बघा, परत एकदा. हळूहळू श्वास सोडायचा आहे. हळूहळू श्वास घ्यायचा आहे नाकानी आणि हळूहळू श्वास तोंडानी सोडायचा आहे, तोंडाची पुंगळी करून. ओके, चला तर 3 वेळा करूया. ब्रीद इन अँड ब्रीद आउट. डोळे मिटून केला तर तुम्हाला अजून छान वाटेल. ब्रीद इन ब्रीद इन ओके. आतापर्यंत आपण असं इमॅजिन केलं की आपल्या समोर एक मेणबत्ती आहे. ओके, आता आपण असं इमॅजिन करायचंय की आपल्या समोर 10 मेणबत्त्या आहेत. पूर्ण 1, 2, 3, 4, 5 अशा पूर्ण 10 मेणबत्त्या इमॅजिन करायच्या, पूर्ण अशा सर्क्युलर आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. आणि एक 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 मेणबत्ती आपल्याला विझवत विझवत पुढे जायचं आहे. फ्रॉम लेफ्ट टू राईट, फ्रॉम राईट टू लेफ्ट. आधी मी करून दाखवते, मग आपण सोबत करूया. आधी बघून घ्या. Breathe in. परत राईट टू लेफ्ट. Breathe in. असं वाटतं माझ्या अंगात आली की काय. अंगात आल्यावर लोक असं करतात ना, खेड्यातले लोक, ज्यांच्या कोणाच्या अंगात येते ते हु 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 असा आवाज करतात. तसं नाही करायचं आपल्याला. आपल्याला फक्त असं असं कन्सिडर करायचं, असं इमॅजिन करायचं की आपल्या समोर मेणबत्त्या आहेत आणि त्या आपल्याला विझवायच्या. ओके, चला तर सोबत करूया. ब्रीथ इन. Another deep breath in. आता आपण थोडा वेळ डोळे मिटून बसूया. जस्ट नॉर्मल ब्रीथ इन, ब्रीथ आउट. Breathe in and breathe out. Normal deep breath in and breathe out completely. आता आपल्याला डोळे बंद, आधी डोळे उघडून एकदा माझ्याकडे पाहून घ्या, मग आपण परत डोळे मिटून हा एक श्वासाचा प्राणायाम करूया. तुमचे बोट तुमच्या कानात घालायचे आहेत आणि तुमचे हात तुमच्या चेहऱ्यावर ठेवायचे, जसे कसे. अगदी बोट इथे असायला हवं, करंगळी इथे असायला हवी असं काही नाही. जसे कसे तुमचे बोट तुमच्या डोळ्यावर येतील तसे येऊ द्यायचे आणि तुमचे हात म्हणजे अंगठे तुमच्या कानात असणार. आधी बघून घ्या आणि आपल्याला
असा आवाज काढायचा. ओके. असा आवाज काढायचा. ओके, कळलं? चला आता मी सोबत करूया. तुमचे 3 वेळा करायचे आपल्याला. तुमचे अंगठे तुमच्या कानात आणि तुमचे बोट तुमच्या चेहऱ्यावर. ब्रीद इन. One more time. Breathe in. One more time. Breathe in. डोळे बंदच ठेवायचे आहेत. हात ध्यान मुद्रामध्ये तुमच्या मांडीवर. ध्यान मुद्रा बघून घ्या एकदा. ध्यान मुद्रा. ओके. आणि तुमच्या मांडीवर परत डोळे मिटायचे. ओके. Just take a normal deep breath in and breathe out. Another deep breath in and breathe out completely. Just imagine करा की एक दिव्य प्रकाश तुमच्या शरीरात प्रवेश करतो आहे. तो तुमच्या मस्तिष्क मधून तुमच्या शरीरात प्रवेशला आहे. मस्तिष्क मधून तो तुमच्या डोळ्यांमध्ये, डोक्यामध्ये, कानांमध्ये, नाकामध्ये, गळ्यामध्ये आलेला आहे. नॉर्मल डीप ब्रेथ इन and relax. गळ्यामधून ती एनर्जी तुमच्या छातीमध्ये आलेली आहे. छातीमधून तुमच्या डाव्या हातामध्ये, तुमच्या उजव्या हातामध्ये, पोटामध्ये. Just relax, relax, relax. Breathe in and let go. तुमचा डावा पाय, मांड्या, तुमच्या पोटऱ्या, तुमचा तळवा, उजवा पाय, मांडी, तळपाय. तुमच्या पूर्ण शरीरातनं हा दिव्य प्रकाश, this vital energy is flowing through each and every part of your body. Each and every cell of your body. तुम्हाला खूप छान वाटतं आहे, खूप शांत वाटतं आहे, आनंदी वाटतं आहे. तुम्ही खूप निरोगी आहात, आनंदी आहात, स्वच्छंदी आहात. तुमचं मन एकदम शांत झालेलं आहे. खूप छान वाटतं आहे, खूप आनंदी वाटतं आहे, सकारात्मक वाटतं आहे. The positive energy is flowing continuously throughout your whole body. Each and every cell of your body, each and every tissue of your body. Just everyone is smiling. Just have a smile on your face. Smile, smile. Because of this smile, you are just looking beautiful.
Fantastic, wonderful experience. Relax, relax, relax. Join your hands. डोळे मिटूनच हात जोडायचे आहेत. प्रार्थना करूया. 3 वेळा आधी ओंकार करायचे आहे. ज्यांनाही प्रार्थना येते त्यांनी माझ्यासोबत म्हणायचं आहे, नाहीतर फक्त डोळे मिटून बसायचे आहे. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरि ओम. जस्ट रब युअर palms. हातामध्ये ऊर्जा निर्माण करायची आहे आणि ती ऊर्जा हळूच आपल्या चेहऱ्याला, आपल्या डोळ्यांना स्पर्श करून आपल्या पूर्ण बॉडीमध्ये ट्रान्सफर करायची आहे. आणि आता हळूहळू आपण डोळे उघडूया. गुड मॉर्निंग. हाऊ आर यू फीलिंग ऑल? सगळे म्यूट आहेत पण सगळ्यांना छान वाटतंय. सगळ्यांचे चेहरे प्रसन्न दिसत आहेत. We are done with today's practice. जबरदस्त. म्हणजे अगदी सूक्ष्म व्यायामापासून ते आम्हाला तुम्ही एकदम मेडिटेशन पर्यंत सगळं काही एकदम सुंदर आणि सहजरित्या सांगितलं. आणि इतक्या कमी वेळामध्ये तुम्ही जे सांगितलंय, इतकं जरी मुलांनी दररोज प्रॅक्टिस केलं तरी सुद्धा त्यांची जे आरोग्य आहे ते नियमितपणे हेल्दी राहील आणि त्यांना अ गुड स्टार्ट मिळेल. मग हळूहळू ते ह्याच्यामध्ये सूर्यनमस्कार तुम्ही दाखवल्याप्रमाणे 1 चे 12 करतील. आज त्यांनी 1 बघितलंय, असं नक्कीच ही मुलं करतील. तेव्हा आता मी जयंत सरांना विनंती करतो की व्हर्च्युअल मॅडमचा आपण सत्कार करणार आहोत, तेवढा व्हर्च्युअल सत्कार करावा. जयंत सर. हा, येस सर. एक मिनिट ऋषिकेश. हा बोला ना. ते मॅमला पॉइंट्स काहीतरी सांगायचे होते ते ऍडव्हान्टेजेस ऑफ योगा. जस्ट एक 5 हा. मिनिटात आपण हो ऐकून हो घेऊ. चालेल चालेल चालेल. आणि समीक्षा आय थिंक मी प्रेझेंट स्क्रीन करते. प्रेझेंट करते. हा चालेल. जयंत सर फक्त 5 मिनिटं लागतील. येस सर, येस सर. हा हा, डोंट वरी. येस येस. समीक्षा प्रेझेंट करणं. आपण आज जो योगाभ्यास केला आहे सगळ्यांनाच छान वाटलंय. त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की सगळ्यांना छान वाटलंय आणि वाटतंच. हा एकदम सिंपल योगाभ्यास आहे, एकदम सरळ. त्याच्यामध्ये काही असं खूप कठीण आसनं नव्हते. एकदम सोपे सोपे, सगळ्यांना जमतील, मुलांना जमतील अशाच प्रकारे आपण योगासनं केले आहेत. पण आपण का करावे योगासनं? काय गरज आहे योगासनं करायची? का बरं मोदींनी इंटरनॅशनल योगा डे डिक्लेअर केला? त्याचे कारण सुद्धा आपल्याला माहिती असायला हवेत ना. तर त्याचे कारण आहेत, कारण योग आपण समजा केला ना तर त्याच्यामुळे आपण आपला ताणतणाव, रोजच्या जीवनात आपल्याला जो ताणतणाव येतो त्या तणावावर आणि त्या ताणावर आपण नियंत्रण ठेवू शकतो. इट मॅनेजेस द स्ट्रेस अँड एन्झायटी. ओके. देन इट इम्प्रूव्ह कॉन्सन्ट्रेशन अँड मेमरी. आपण जो वृक्षासन आणि ताडासनचे प्रकार केलेत
ताडासन तर अजून तुमच्यासाठी 2 बेनिफिट्स, मेन बेनिफिट्स आहेत ताडासनाचे. एक तर त्यांनी हाईट वाढते आणि दुसरं कॉन्सन्ट्रेशन होतं. आपण व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करू शकतो. आपण फुल फोकसनी, कॉन्सन्ट्रेशननी आपण जर अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं आपलं, तर आपल्याला परीक्षेत छान मार्क्स मिळू शकतात. फक्त अभ्यासासाठीच नाही, तर कोणती पण गोष्ट आपल्याला करताना जर आपण फुल फोकसनी पूर्णपणे त्याच्यावर लक्ष केंद्रित करून जर आपण केली तर ती आपण छान करू शकतो. आणि प्रत्येकच गोष्ट आपण 100% परफेक्शननी ट्राय करण्याचा प्रयत्न तर करूच शकतो ना. आणि हळूहळू आपण प्रयत्न केल्याने आपण परफेक्ट होऊन पण जाऊ. नो वन इज परफेक्ट, बट वी कॅन ट्राय टू बी परफेक्ट, राईट? ओके. देन इमोशनल रेग्युलेशन. आपण दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला जो काही ताणतणाव येतो त्याच्यामुळे इमोशनली आपण कधी कधी वीक फील करतो. असं वाटतं की अरे काही काही नाही, आता काहीच करावं असं नाही वाटत. कधी कधी एकदम आपण उदास, नाराज होऊन जातो. जर तुम्ही योगाभ्यास करणार असाल, आपण जे प्राणायाम केलेले आहेत त्या प्राणायामांमुळे आपला जो श्वास आहे तो पूर्ण आपल्या बॉडीमध्ये सर्क्युलेट करतो. जो प्राण आहे, जी आपली व्हायटल एनर्जी आहे ती पूर्ण शरीरात सर्क्युलेट होते आणि आपण इन्स्टंटली आपल्याला छान वाटायला लागतं. तुम्ही प्रयत्न करून पहा, कधी एकदा ट्राय करा. जर तुम्हाला एकदम लो फील होत आहे, एकदम तुम्ही उदास आहात, बस डोळे मिटायचे, काही मोठे मोठे नावं प्राणायामाचे लक्षात ठेवायची काहीच गरज नाही. बस मोठ्याने श्वास घ्यायचा, हळू हळू हळू, आणि श्वास सोडायचा. बस असं तुम्ही 5 वेळा जरी केलं ना, तरी तुमचं डोकं शांत होऊन जातं. खूप काही योगासनं यायची गरज नाही आहे याच्यासाठी. ही एकदम सिम्पल एक्सरसाइज आहे जी आपण करू शकतो, कुठेही बसल्या बसल्या करू शकतो. त्याच्यानंतर डिसिप्लिन. योगाभ्यासामुळे आपल्याला डिसिप्लिन लागतं. जर आपण अगदी शिस्तीने रोज आपण करायचं ठरवलं, तर त्यावेळेस बरोबर आपण तिथे येऊन त्या पोझिशनला आपण आपला योगाभ्यास करायचा. हार्डली 15 ते 20 मिनिट जरी केलं, सूर्यनमस्कार आणि ब्रिदिंग एक्सरसाइज, प्राणायाम, तरी सफिशियंट आहे. त्याच्यामुळे आपली स्ट्रेंथ आणि फ्लेक्झिबिलिटी सुद्धा वाढते. लहान वयात आपल्याला हे जाणवत नाही, पण जसं जसं तुमचं वय वाढत असतं तसं तसं आपल्या शरीराची लवचिकता कमी होते. पण आपलं शरीर लवचिक असायला हवं, कारण दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात, काम करायचे असतात, फिजिकल एक्सरसाइजेस करायच्या असतात. मग हात दुखला, पाय दुखला, कंबर दुखली, आपल्या अशा तक्रारी सुरू होऊन जातात. तर त्या तक्रारी येऊच नये याच्यासाठी आपण आतापासून जर योगाभ्यास केला तर मग आपल्याला काहीच कठीण जाणार नाही. आपले पूर्ण जे जॉईंट्स असतात शरीरातले ते पण हेल्दी राहतात आणि आपली श्वासाची प्रक्रिया खूप इम्प्रूव्ह होते. मला स्वतःला कोविड झाला होता, त्याच्यामुळे मी जेव्हा ब्रीदिंग एक्सरसाइजेस केल्या, मला त्याचा खूप फायदा झाला. इवन आता ज्या ज्या लोकांना कोविड झालेला आहे, डॉक्टरांनी सुद्धा रिकमेंड केलेलं आहे कोविड वॉर्ड मध्ये त्यांच्यासाठी स्पेशल योगा क्लास, स्पेशल ब्रीदिंग टेक्निक्स घेतल्या जातात, ज्याच्यामुळे त्यांच्या लंग्सची कॅपॅसिटी वाढते आणि ते लवकर बरे होतात. माइंडफुलनेस, बिंग इन द प्रेझेंट मोमेंट. ओके, तुम्ही इकडे योगाभ्यास करता आहात आणि तिकडे लक्ष तुमचं दुसरीकडे आहे. अरे माझा हा अभ्यास व्हायचा आहे, किंवा मला या मैत्रिणीसोबत खेळायला जायचं आहे, आज मी दिवसभर हे करेल ते करेल. तुमचं जे पूर्ण चॅटरिंग ऑफ माइंड असतं, पूर्ण डोक्यातले जे विचार असतात ते शांत होऊन जातात. मला असं वाटतं त्याचा अनुभव तुम्हाला आज आला आहे. आजच्या योगाभ्यासानंतर जे शेवटचे 5 मिनिटं होते, त्या 5 मिनिटांमध्ये तुम्ही एकदम शांत होतात सगळेजण. एम आय राईट? कसं वाटलं सगळ्यांना? सगळे म्यूट आहेत त्यामुळे बोलू हेयम, नाही शकणार. ओके ओके. हेयम दुःखम अनागतम असं म्हणतात योगाला. म्हणजे कोणत्याही रोगाला येण्यापूर्वीच थांबवतो योगा. म्हणजेच आपण निरोगी राहतो योगा केल्याने. कळलं समीक्षा, सगळ्यांना? नेक्स्ट स्लाइड. बस एकच आहे, एवढंच. हेच ओके, मेन बेनिफिट्स आहेत योगाचे. त्याच्यामुळे आपण रोज योगाभ्यास करायला हवा, रेग्युलरली करायला हवा आणि आनंदाने करायला हवा. थँक्यू. डेफिनेटली वंडरफुल वंडरफुल मॅम. सो आता मी रिक्वेस्ट करतो जयंत सरांना, प्लीज जयंत घाटगे सर, हा, आपण yes, sir. मॅडमचा व्हर्च्युअल सत्कार करूयात. येस येस येस, ओके मॅडम, ओके सर.
हा आज जागतिक योग दिनाच्या निमित्ताने मॅडमने आपल्याला प्रात्यक्षिक या ठिकाणी योगाच्या संदर्भात अतिशय सुंदर दाखवली, त्याचबरोबर मार्गदर्शन केलं आणि त्या इश्रे आणि महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आल्या आणि त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल इश्रे परिवार आणि महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी परिवारातर्फे त्यांचा आपण व्हर्च्युअल सत्कार करत आहोत, तो त्यांनी स्वीकारावा ही विनंती. थँक्यू. थँक्यू. ओव्हर टू ऋषिकेश सर. येस, थँक्यू सर. सो इतका सुंदर प्रोग्राम झाला आणि खरोखर मला असं आज पर्सनली फील झालं या प्रोग्राम नंतर की आपण छोट्या छोट्या गोष्टी जर दररोज केल्या तर आपल्याला येणारे दैनंदिन जे छोटे मोठे आजार आहेत, सांधेदुखी असेल, काहीतरी आपल्याला मुवमेंटच करता येत नाही, अचानक पाठ लचकते, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे या सगळ्या गोष्टींपासून आपण डेफिनेटली लांब राहू शकतो. तेव्हा आता या प्रोग्रामचं ऑफिशियल वोट ऑफ थँक्स करण्यासाठी मी K12 कमिटीची सब कमिटी मेंबर समीक्षा काटकर हिला विनंती करतो. समीक्षा. खरंच खूप सुंदर प्रोग्राम होता. तर ऑन बिहाफ ऑफ आवर बिलव्ड स्टुडंट्स, महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी, टीम एक्सलन्स परेश सर, schools, principals, teachers and coordinators, Ishre Thane chapter CWC members, President Rajan sir, President-elect Sagar sir and K12 team, we would cordially like to express our heartfelt gratitude and a big thanks